हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर परत आज दुसरा दिवस आणि सकाळचे वाजलेले आहे 5:30। सो बघा अगदी म्हणजे कालपासून मी अगदी मॉर्निंगला लवकर उठण्याचा प्लॅन जो आहे तो सुरू होता, म्हणून म्हटलं दुसरा दिवसही सक्सेस झालेला आहे। सो सकाळी सकाळचं व्ह्यू दाखवते म्हटलं, पण किचनच्या बाजूला म्हणजे असं काही आहेच नाही दाखवण्यासारखं, म्हणून मी बाहेर गार्डनमध्ये आली आणि म्हटलं चला झाडच दाखवते। आणि बाहेरचं वातावरण खरं सांगू तर थोडं पाऊस सुरू आहे, त्यामुळे खूप थंडगार आहे, अगदी गारवा पसरलेला आहे सगळीकडे। आणि तुम्ही इथे बघू शकता थोडं म्हणजे पाऊस आहे, पण कॅमेरामध्ये पाऊस जो आहे तो कॅप्चर झालेलाच नाही। सो अशा पद्धतीने आज सकाळी मस्त उठून जे आहे मी घरातील छोटी मोठी कामे होती माझी रात्रीला। ॲक्च्युली काल रात्री जे आहे ना चिऊच्या पप्पांसोबत मी चेस खेळत बसली, जे म्हणजे खेळता खेळता 12 वाजून गेले आणि काल आम्ही 12 वाजता झोपलो, त्यामुळे माझे भांडे म्हणजे घासायची राहिली आणि जेवण केलेलीच भांडी आहे, त्यामुळे मी काही तेवढं सिरियसली घेतलं नाही। म्हटलं चला आता छानपैकी मस्त मुलांसोबत चिऊच्या पप्पांसोबत गेम खेळून घेऊया। त्यानंतर मग आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत खेळलो आणि झोपून गेलो। मग लगेच आत्ता सकाळी उठून मी म्हणजे फ्रेश झाली, लगेच भांडी होती माझी थोडी बहुत ते म्हटलं घासून काढते। तसंही मी आज खूप लवकर उठलेली होती, म्हणून जे काही थोडे भांडे होते ना ते इथे वॉश करून घेते। आणि असंच असते, जर एखाद्या वेळे जर कधी रात्रीला जर चुकून भांडी वगैरे राहिली तर मग सकाळी मॉर्निंगला उठून ते काम मी करून टाकते। कारण मग तुम्हाला तर माहितीच आहे, मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये शेअर करत असते की मला मेसी किचनमध्ये खूप जास्त पसारा किचनमध्ये असलं की मग मला स्वयंपाक करायला खूपच जास्त म्हणजे गोंधळल्यासारखं होते, म्हणून मी पटापट जे इथे भांडी कुंडी घासून घेतली। तसंही खूप जास्त भांडी होतीच नाही, फक्त जेवणापुरतीच भांडी होती, त्यामुळे इथे भांडी घासली। लगेच सिंक थोडं म्हणजे क्लीन करून घेतला आणि गॅससुद्धा मी काल पुसलीच नव्हती, म्हणून गॅससुद्धा पुसून घेतलेली आहे। आणि मॅक्स टू मॅक्स आत्ता वाजलेले आहेत म्हणजे 6 बहुतेक झाले आणि 6 वाजता इथे आली मी हॉलमध्ये थोडा मुलांनी काल पसारा करून ठेवला, म्हटलं चला आता झाडू आणि पोछा करून घेते। तसंही 2 दिवस माझी जी झाडू पोछासाठी मुलगी येते ना ती 2-3 दिवस जे आहे ते सुट्टीवर आहे, म्हणून म्हटलं चला आता छान असा मस्त झाडू आणि पोछा करून घेऊया। तसंच कचरा पण खूप करतात मुलं, लहान मुलं घरी असले की मग खूप जास्त त्यांचं रात्रीला म्हणजे शक्यतो हॉलमध्ये असते वेदू, आणि वेदू असलं की तो छोटे मोठे टॉयज म्हणा किंवा छोटा मोठा कचरा जो आहे तो करतच असतो। तसंही इथे जो टॉयजचा बॉक्स मी ठेवला होता ना त्याला मी बाहेर पोर्चमध्ये नेऊन ठेवलेला आहे, जर त्याला वेळ मिळेल तर ते त्याच्यातले काही टॉयज मी म्हणजे डस्टबिनमध्ये टाकून देणार, कारण टॉयजचा भरपूर म्हणजे पसारा होत असतो आणि मुलं खरंच खूप जास्त करतात। तसे आता 2-3 दिवसानंतर स्कूल पण चालू होणार, म्हणून म्हटलं चला आता पूर्ण घर असं मस्तपैकी जे आहे ते झाडून घेतलं। अगदी मॉर्निंगलाच असं झाडून टाकलं ना घर, तर घर अगदी प्रसन्न वाटत असते, पूर्ण म्हणजे क्लीन वाटत असते। आणि खरं सांगू तर सकाळी उठल्याने ना मन इतकं प्रसन्न राहते ना, म्हणजे सकाळी उठल्याबरोबर मोबाईल हातात न घेता जर कामांना सुरुवात केली ना तर दिवसभर एनर्जी असते। आणि खरं सांगू तर मला इतकं म्हणजे सकाळी सकाळी ना माझं मन इतकं फ्रेश होता की खूप कधी कधी होते ना एकदम असं म्हणजे विनाकारण आपल्याला खूप हॅपी फील होतं, तसं मला आज फील होत होतं। त्यामुळे मला खूप जास्त असं म्हणजे कामांमध्ये जे आहे ना असं खूप प्रोडक्टिव्ह एनर्जी जी आहे ती जाणवत होती। म्हटलं चला आता एनर्जी मला अशीच दिवसभर जे आहे ते टिकवून ठेवायची होती, म्हणून मी बॅक टू बॅक कामं जे आहे ते सुरू केलं। कुठेच मी म्हणजे डोक्यामध्ये आळस असा विषय आणलाच नाही। त्यानंतर घर वगैरे झाडून घेतलं, पोछासुद्धा मारून घेतलं, सोबतच अंघोळसुद्धा केली। तसंही मुलं जे आहेत ते झोपलेलीच आहे, कारण मॅक्स टू मॅक्स 7 वाजलेले आहे आणि 7 वाजता अंघोळ झाली माझी। अंघोळ करून मी आता स्वयंपाकाला जे आहे ते सुरुवात करणार आहे। अंघोळ झाली की असं वाटते की घरातली 90% कामं आपली झालेली आहेत। सो चला मी आता पटापट जे आहे ते स्वयंपाक आवरते। मुलं तशीही झोपूनच आहेत, पण 7 वाजता माझं स्वयंपाकाचं रुटीन जो आहे तो सुरूच असतं, त्यामुळे किचन वगैरे तर क्लीनच आहे। भांडे कुंडेसुद्धा मी आता वॉश करून घेतले। स्वयंपाकाचं रोजचंच रुटीन माझं सेमच असतं। जसं मला खूप म्हणजे मी आजूबाजूचा एरिया क्लीन ठेवून स्वयंपाक करत असते, त्यासाठी मी इथे नॅपकिन्स जे आहेत ते गॅस ओट्यावर ठेवत असते। त्यानंतर जशी ही ट्रॉली खुलली तशी इथे खूप जास्त पसारा झालेला आहे। स्वयंपाक करून पटापट घरातली छोटी मोठी कामे करून मला ही ट्रॉली जी आहे ती आज ऑर्गनाईज करायचीच आहे आणि मी आज मनावरच घेतलेलं आहे। सो म्हटलं आता पटापट स्वयंपाक करून घेते, त्यानंतर स्वयंपाक वगैरे झालं की बाकीची कामं मला करता येते। आणि स्वयंपाकही
मी खूप म्हणजे असं एका वेळे सगळ्या वस्तू ज्या आहेत ते मी करत असते. त्यासाठी मी पूर्ण अशी प्रिपरेशन जी आहे ती करून ठेवते. जसं मला ज्या भाजी बनवायची आहे, चपात्या बनवायच्या आहेत, राईस, जे काही मला वस्तू स्वयंपाकात करायच्या आहे त्या सगळ्यांचं मी असं नियोजन जे आहे ना ते ऑलरेडी करून ठेवते. मी कुठलाच असा म्हणजे स्वयंपाक म्हणजे डायरेक्ट मी असं बनवत नाही. सो आधी मी 5-10 मिनिटापूर्व तयारी जी आहे ती करून ठेवते. आणि सोबत तुम्ही इथे बघू शकता, एका साईडला मी राईस ठेवलेला आहे, एका साईडला मी भेंडीची भाजी आणि एका साईडला मी ते कोहड्याची भाजी म्हणतात ना ते मी बनवून घेणार आहे. सो अशा पद्धतीने माझं रोजचं मॅनेजमेंट असतं. म्हणून माझा स्वयंपाक जो आहे तो अर्ध्या पाऊण तासामध्ये माझा स्वयंपाक होऊन म्हणजे तयार झालेला असतो. सो अशा पद्धतीने मी भेंडी जी आहे ती तेलात फ्राय करून घेतली, कारण वेदांतला फ्राय केलेली भेंडी खूप जास्त आवडते, म्हणून त्याच्या आवडीची मी इथे बनवून घेतली. त्यानंतर कोहड्याची भाजी जी आहे ना मी तिथे कांदा वगैरे न टाकता डायरेक्ट मी लसण पाकळ्या आणि त्यात थोडं जे आहे ना पांढरी तीळ आणि मोहरीची फोडणी जी आहे ती देत असते. आणि सोबतच मी वेदांसाठी इथे बेसनचे थालीपीठ बनवून घेत आहे. सो त्याला थालीपीठ खूप जास्त आवडतात. चिवच्या पप्पांना सुद्धा थालीपीठ आवडतात आणि सोबत चपात्यासुद्धा मी बनवून घेते. सो अशी काही मल्टीटास्किंग कामे मी रोजच माझ्या कुकिंग टाईममध्ये करत असते. तर प्रत्येक वेळी मी 2 भाज्या अशा काही बनवत नाही. सो आज म्हणजे मुलं ही भाजी खात नाही म्हणून मी मुलांसाठी भेंडीची भाजी बनवत आहे. कारण पोरांना कसं आहे ना त्यांच्या आवडीप्रमाणे भाजी असली की मग चपात्या ते खाऊन घेतात. तसंही ही भाजी फक्त चिवच्या पप्पाला आणि मलाच आवडते. पण म्हटलं चला आता मुलांसाठी आपण किती दिवस आपल्या आवडीनिवडी म्हणजे दूर करत जायचे ना, त्यामुळे म्हटलं चला आता आमच्याही आवडीची एक भाजी बनवून घेते. त्यासोबतच मी मुलांच्या आवडीचं सुद्धा इथे भाजी बनवून घेते. तर प्रत्येक वेळी मी त्यांच्यासाठी सेपरेट भाजी बनवत नाही. खूपच असं वाटलं की कितीही आपण प्रयत्न केलं तरी ते खाणारच नाही. तर अशा गोष्टी आपल्याला माहीत असतात. त्यामुळे म्हटलं चला आता त्यांच्या आवडीची भेंडी होतीच माझ्याकडे म्हणून मी भेंडीची भाजी बनवून घेतली. सोबतच इथे पराठे सुद्धा बनवून घेतले. राईस पण माझा झालेला होता आणि अशा पद्धतीने स्वयंपाक पूर्ण आवरून घेतला. सो बघा अशा मस्त असे खमंग थालीपीठ बनवले, चपात्या बनवले, त्यानंतर भाजी मस्त अशी छान झणझणीत शिजलेली होती आणि टेस्ट तर खरंच खूप भारी झाली होती. सो खूप सिंपल पद्धतीने मी इतकी छान भन्नाट भाजी जी आहे ती बनवून घेतलेली आहे. राईस पण झाला. राईस झालं की मग दिवसभरचं टेन्शनच नसतं, कारण सकाळी आमच्याकडे कुणीच राईस खात नाही. राईस तो दुपारीच खाल्लं जातं. त्यानंतर आली मी बेडरूममध्ये. बेड थोडा आवरून घ्यायचं होतं. तसेही मुलं उठलेली होती. चिव तर तिच्या पप्पांसोबत जेवण वगैरे करून ती आपल्या क्लासला गेली आणि वेदांत जे आहे तो बाहेर TV बघत आहे आणि आता त्याचीच अंघोळ बाकी आहे. बाकी तर माझ्या घरातली सगळी कामे जी आहे ती म्हणजे पटापट मी बॅक टू बॅक अशी करून घेत आहे. सो बेड आवरलं की अगदी बेडरूम पूर्ण अशी क्लीन म्हणजे पूर्ण रूमचं असं लुक जो आहे तो चेंज होऊन जातो. त्यामुळे खूप जास्त असं बेडरूम जो आहे तो मेसी वाटत नाही. म्हणून म्हटलं जेव्हाच्या तेव्हा आपण जर स्वतःला अशी सवय केली ना की एक काम झालं की परत दुसरा काम पटकन करून घेतलं ना, तर बघा आळस डोक्यात येणारच नाही. नाहीतर काय होते ना, कधी कधी आपल्याला असं वाटते की आता एवढे कामं झाले ना, आता थोड्या वेळ आराम करू. पण आराम करण्याच्या चक्करमध्ये आळस कधी आपल्या डोक्यामध्ये घर करतो आपल्याला कळतच नाही आणि सोपं काम सुद्धा मग खूप आपण लांबवत राहतो आणि तो सोपं काम करायला सुद्धा अगदी कठीण वाटते. असं वाटते की काश ही कामं आपल्या म्हणजे स्किप करता आली असती. म्हणून माझं एक सजेशन आहे की जेव्हाचं काम तेव्हा करायचं. आत्ता म्हणजे आत्ताच करून टाकलं आपण काम कुठलाही तर आपल्याला खरंच खूप म्हणजे लाईफस्टाईलमध्ये आपल्या भरपूर बदल पडतात. आपल्याला खूप असं आपल्याला स्वतःसाठी टाईम मिळतो आणि भरपूर गोष्टी नवीन नवीन शिकण्यासाठी टाईम आपल्याकडे जे आहे ते बॅलन्स होत असतं. सो काल रात्री मी काय केलं होतं ना, मला माहिती होतं की आज मला लवकर उठून पूर्ण घर क्लीन करायचं आहे. म्हणून मी रात्रीला जे आहे ना सोफा कवर मशीनमध्ये लावून घेतलेला होता आणि रात्रभर मी असं बाहेर म्हणजे सुकवत ठेवला होता. तो आता मस्तपैकी असं सुकून गेलेला आहे. तर
तर सोफा कवर वगैरे मस्त असं ऑर्गनाईज करून टाकलं मी सोफा. आता माझ्या घरात कुणी येऊ द्या, अगदी घर चक्काचक जे आहे ते मी करून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा असं काही फ्रेश म्हणजे चेंजेस केले ना तर खरंच खूप छान हॅपी फिलिंग्स येत असते. त्यानंतर काही बेडशीट्स होत्या, म्हणजे कालच्याच दिवशी मी बेडशीट वगैरे चेंज केली होती. म्हटलं चला आता छान मशीन रिकामी होती म्हणून मी इथे बेडशीट जे आहे ते लावून घेतली. सोबतच जे आहे ना मी बेडशीट असो, सोफा कवर असो किंवा कुठलीही दरी वगैरे असली ना तर ते मी इझीमध्ये जे आहे ना ते वॉश करत असते, ज्यामुळे स्मेल तर खूप छान येते पण अगदी क्लीन होऊन जातो. सोबतच तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल तर मी वॉशिंग मशीनला जे आहे ना छान असं नवीन एक फ्लिपकार्टवरून कवर बोलवलेला आहे. सो अगदी असं वॉटरप्रूफ कवर आहे, म्हणजे कुठल्याही म्हणजे सीझनमध्ये जे आहे ना तो प्रोटेक्ट करणार मशीनला. सो अशा पद्धतीने पूर्ण चौफेर बाजूने जे आहे तो पॅक असतो. आणि एक होता ऑलरेडी माझ्याकडे, पण मशीन बाहेर असल्यामुळे म्हणजे काय होते ना वाऱ्याने कधी म्हणजे उडून तो असा फाटल्या गेला होता, त्यामुळे मी दुसरा बोलवला. सो खूप चांगली म्हणजे क्वालिटी खूप चांगली आहे. तुम्हाला हवं असेल तर मी याची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शनला देते, एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. सो अशा पद्धतीने आता मशीनचं तेवढं टेन्शन नव्हतं मला. सो बेडशीट वगैरे मशीनला लावली आणि त्यानंतर अंघोळीचे वगैरे कपडे जे आहेत ना ते मी हातानेच वॉश करते. सो कपडे धुवून घेतले. म्हटलं चला आता हे एक काम होतं. सो हे एक काम माझं होऊन गेलेलं आहे आणि आता बऱ्यापैकी सगळेच कामं माझे झालेले आहे. फक्त आता जेवण केलेले ताटं आहे आणि स्वयंपाक केलेले थोडे छोटे मोठे भांडी तेच वॉश करायची आहे. त्यानंतर माझी ट्रॉली आहे ती पण माझी वाट बघत आहे. सो काय होत आहे ना, बऱ्याच दिवसापासून ट्राय करताय की ही ट्रॉली मला क्लीन करायची आहे, पण काय होते ना म्हणजे कामामध्ये किंवा डोक्यातूनच निघून जाते की मला ही ट्रॉली क्लीन करायची आहे. आणि आज मी सकाळीच ठरवलंच होतं की मला कोणत्याही हालतीमध्ये आज ही ट्रॉली जी आहे ती क्लीन करायचीच आहे. म्हणून यामधले जे काही नॅपकिन्स होते, जे काही क्लॉथ्स होते माझे वॉशिंग क्लॉथ्स, ते सगळे मी बाजूला काढून घेतले. त्यानंतर होते काय ना, जेव्हा घरी कुठलीही छोटी मोठी म्हणजे कधी कधी काय होते ना बाहेरून आईस्क्रीम येते, जे म्हणजे यूज अँड थ्रो डब्बे असतात ना तसे पण डब्बे माझ्याकडे भरपूर जमा झाले होते. आईस्क्रीमचे डब्बे जमा झाले होते. त्यानंतर लोणचंची बॉटल, ते सुद्धा म्हणजे मला अशा छोट्या मोठ्या वस्तू जर त्यातलं सामान संपलं तर ते मला असं स्टोअर करून ठेवायची सवय आहे. आणि कुठे जागा नाही दिसली तर मी याच ट्रॉलीमध्ये जे आहे थोडी छोटी मोठी जागा शोधून, आणि शक्य तर मी काय करते ना जेव्हा ग्रॉसरीचं सामान आणते, जेव्हा ग्रॉसरीचं सामान डब्यामध्ये भरते ना तर कधी कधी काय होते ना थोडं त्या म्हणजे पॉकेटमधलं जे सामान उरलेलं असतं तर मी अशा छोट्या मोठ्या डब्यांमध्ये टाकून ठेवते, जे मग कधी कधी मला लक्षातच राहत नाही की इथे काही वस्तू ठेवलेल्या आहेत, जे मग खूप दिवसानंतर बघितल्यानंतर काही वस्तू तर खराब होतात तर काही वस्तू चांगल्या राहतात. आणि तसंच प्रकार या ट्रॉलीचा आहे. सो छोटे मोठे डब्बे जे आहे ते सगळे काढून घेतले. म्हटलं आता पूर्ण ही ट्रॉली जी आहे ना अगदी क्लीनच करून टाकते, कारण बाहेर काढून तर क्लीन करायची नव्हती मला. अगदी मी एक कापड छान असा ओला केला आणि गरम पाण्यामध्ये डीप केला, त्या कापडाने पूर्ण असं पुसून घेतलेलं आहे. तर यातले काही डब्बे जे आहेत ना ते वॉशिंग करायला टाकलेले आहेत. तर काही चांगले होते म्हणून मी कापडाने जे आहेत ते पुसून घेतले, आणि काही रिकामे जे होते ना त्यामधले छोटे मोठे जे काही वस्तू पॅकेटमध्ये होते ते मी इथे भरून ठेवून दिले. कारण काय होते ना अगदी पॅकेटमध्ये राहतात वस्तू, मग आपल्या काही लक्षात येत नाही. म्हणून म्हटलं चला आता जे काही डब्बे रिकामे होते त्या डब्यामध्ये आपण सामान जे आहे ते भरून घेऊया. आणि पूर्ण क्लिनिंग क्लॉथ्स वगैरे जे आहे ते मी इथेच अशा घड्या करून जे आहे ते ठेवत असते. तसंही या ट्रॉलीमध्ये मला खूप जास्त काही भांडे वगैरे तर ठेवायचे नव्हते, ही ट्रॉली तशी रिकामीच राहते. सो म्हणून मी इथे हे छोटे मोठे असे जे टिफिनवर मी फ्रूट्स वगैरे देते ना, फ्रूट्सचे डब्बे, त्यानंतर काही अशा छोट्या मोठ्या वस्तू ज्या आहेत ते मी इथं ठेवत असते. त्यानंतर मसाल्याचा डब्बासुद्धा इतका खराब झाला होता म्हणून मी आता ते मसाल्याचा डब्बा वॉशिंगलाच टाकणार आहे, अगदी क्लीन करून घेते. तर यामध्ये काही अशा वस्तू होत्या ज्या थोड्या म्हणजे खराब झाल्या होत्या, सो त्या पण मी टाकून दिल्या. आणि अशा पद्धतीने जर आपण एक एक दिवस जर एक एक ट्रॉली जरी क्लीन केली ना तरी आपलं किचन नेहमी असं स्वच्छ आणि सुंदरच राहणार. सो मला असं वाटते की एका दिवशी सगळं काही काम करण्यापेक्षा ना रोजच्या रुटीनमध्ये आपण थोडं थोडं काम जर केलं ना तर आपलं घरच पूर्ण अगदी नीटनेटकं असं क्लीन राहत असतो. सो अशा काही हॅबिट्स असतात जे आपल्या गृहिणीला असतातच.
तर अशा पद्धतीने ही बघा मी ट्रॉली ते पूर्णपणे ऑर्गनाईज करून सोबतच जे काही मसाल्याचे भांडे किंवा जे काही भांडी होती माझी स्वयंपाकाची वगैरे ते सुद्धा अगदी वॉश करून घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीने बरोबर मॅक्स टू मॅक्स 10 वाजता जे आहेत माझे पूर्ण कामं आवरलेली आहे. आणि अशा पद्धतीने माझं किचनसुद्धा अगदी साफसुथरा केलेलं आहे. आणि उद्याच्या रुटीनमध्ये मी उद्या ही ट्रॉली जी आहे ती क्लीन करणार आहे. सो कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करा. भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ नाईस डे.